निवडणूक प्रभाग क्रमांक 24 वरून जास्त चर्चेत आली, ती म्हणजेच काँग्रेसचे आमदार माजी आमदार असलेले रवींद्र धंगेकर आणि त्यासोबतच गणेश बिडकर या दोघांची महापालिकेसाठीची असलेली लढत ही अख्ख्या पुण्यानं बघितली आहे। आणि आता गणेश बिडकर हे भाजपकडनं उभे आहेत, तर रवींद्र धंगेकर यांनी गणेश बिडकरांच्या विरोधात स्वतःच्या मुलालाच म्हणजे प्रणव धंगेकरांना उतरवलंय आणि त्यांचाच सध्या प्रचार सुरू आहे। या सगळ्या प्रभागाचं स्वरूप आपण जर बघितलं तर पेठांचा परिसर आहे आणि जुनं पुणे असं म्हणलं जातं आणि याच जुन्या पुण्याचा विकास करण्यासाठी प्रणव आणि अर्थातच त्याचे वडील ते देखील प्रभागात त्याच्यासोबत प्रचारासाठी उतरलेले आहे। मुलासाठी बापानं प्रचारात उतरणं, स्वतः तर लढलेत, आता मुलालाही लढवायला ते तयार आहेत। प्रणव, बाबांना घेऊन तू प्रचार करतोय, बाबांची एक वेगळी ओळख आहे आणि तुला एक वेगळं इस्टॅब्लिश व्हायचंय, काय काय करतोय प्रभागासाठी? प्रभागासाठी आम्ही काम करतोय। जे शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणी योजना आणल्यात त्या लोकांपर्यंत पोहोचवतोय। अजून भरपूर काही जे योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवतोय, सांगतोय आणि आशीर्वाद घेऊन पुढे चाललोय। प्रभागांचा आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे इथल्या वाड्यांचा प्रश्न आहे किंवा इथल्या मूलभूत ज्या समस्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत? मूलभूत समस्या प्रामुख्याने सगळ्यात मोठी समस्या आमच्या वॉर्डासाठी ट्रॅफिक आहे आणि त्यानंतर पाणी आणि ड्रेनेज आहे। ट्रॅफिक आमच्या इथे डबल पार्किंग असल्यामुळे जे वाड्या वस्त्या आहेत त्यांना बेसमेंट पार्किंग नाही आहे आणि जुने वाड्या असल्यामुळे बेसमेंट पार्किंग नाही आहे आणि बेसमेंट पार्किंग नसल्यामुळे आमच्या सगळ्या गाड्या या रोडवर लागतात। रोडवर लागल्यामुळे तिथे ट्रॅफिक होते। तर आता ते प्रश्न आम्ही कसे सोडवायचे त्याच्यावर काम करतो आहे। जर आमच्या नागरिकांनी संधी दिली सभागृहात जायची तर आम्ही एक मल्टीलेवल पार्किंग करायच्या योजनेत आहोत। एक मल्टीलेवल पार्किंग करून ते बिनाशुल्क जर ठेवली तर रोडवरच्या सगळ्या गाड्या तिकडे लागतील आणि रोड मोकळे राहतील, वाहतूक अडथळा होणार नाही, ट्रॅफिक होणार नाही। गणेश बिडकर आणि गणेश नवथरे दोघंही तुझ्या विरोधात आहे। नवथरेंनी तुमच्यासोबत आधी काम केलेलं आहे आणि गणेश बिडकरांसोबत तर तुम्ही विरोधात लढतच आहात। त्यांच्याबाबत काय वाटतं, त्यांना कसा विरोध करणार आहे? कारण तू तरुण आहे, ते म्हणजे आधीचे निवडणूक लढवलेले सगळे नेते आहेत। आता 30-35 वर्ष आले माझे वडील या प्रभागामध्ये काम करत आहेत आणि काम करत असताना त्यांनी मला पुढे पाठवलंय की आता त्यांना पुण्याची जबाबदारी असल्यामुळे मला एक प्रभागाची जबाबदारी घे म्हणले। धंगेकर नावाला हाक मारली तर ओ देणारा कोणतरी व्यक्ती पाहिजे, काम करायला कोणतरी माणूस पाहिजे, म्हणून मी आलोय आणि मी माझ्या कामाने उत्तर देईल। विरोधक अजूनही विरोध करतायत, पण करू दे, लोकशाही आहे, काही करू शकतात। पोराला तगडीचा तयार केलेलं दिसतंय, वडिलांची छाप त्याच्यावर दिसत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहे। गणेश नवथरे जे तुमच्या सोबतच आधी काम करत होते ते देखील तुमच्या विरोधात उभे आहेत आणि गणेश बिडकर ते आहेच नाही। याच्यामध्ये बघितलं असेल तर महानगरपालिकेच्या निवडणुका 9 वर्षांनी होत आहेत आणि 9 वर्षांनी होत असताना पुणे शहरामध्ये जटिल प्रश्न निर्माण झालेत। जुन्या वाड्यांचे प्रश्न असतील, ट्रॅफिकचे प्रश्न असतील, पायाभूत सुविधा असतील आणि प्रामुख्यानं पुणे महानगरपालिकेला ज्यांनी मीटर आणले, पाण्याचे मीटर, त्यांना विरोध म्हणून आम्ही रस्त्यावर आहे। जे स्थायी समितीचे चेअरमन गणेश बिडकर होते त्यांनी पुण्याच्या पाणी प्यायला सुद्धा मीटर आणले आणि ते मीटर कसे आणले की प्रचंड माया गोळा करून स्वतःच्या खिशात घालून प्रत्येक नागरिकाच्या दारामध्ये मीटर दिसतोय, ती गणेश बिडकरांची पुण्य आहे। आणि परवाच एकनाथ शिंदे साहेब बोललेत की हे मीटर आम्ही उघडून टाकू। आम्हाला सत्ता त्या पुण्यातल्या पिण्याच्या पाण्याचे मीटर लागलेत, हे मीटर काढण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे आणि त्याचा विरोध मी कायम उद्याही असणार आहे आणि परवा असणार आहे, कारण ज्यांनी ह्या पाण्याला मीटर आणले त्यांना आमचा विरोध राहील। आणि प्रामुख्यानं आम्ही हे उमेदवारी देताना मग ह्या भागातले सामाजिक कार्यकर्ते सागर आपोवाले आहेत आमचे, त्यांच्या पत्नी आहेत, आमची बारकी बहीण आहे, आणि नंतर आमचे प्रशांत भाऊ मते आहेत, दुसरे आमचे तरोड आहेत ज्यांनी ह्या पुणे महानगरपालिकेचे महापौर म्हणून काम केले, त्यांच्या त्या सुनबाई आहेत। प्रशांत मते त्यांचे मामा सीताराम थोपटे म्हणून स्थायी समितीचे चेअरमन होते, त्यांनी गणेश बिडकरांच्या वडिलांचा पराभव केला होता। म्हणजे अशी मोठी लोक ह्या प्रभागामध्ये काम करतात हा प्रभाग कायम चर्चेत असतो आणि सातत्यानं ह्या प्रभागामध्ये झालेला भ्रष्टाचार, माज मराठीत म्हणतो आपण माज, तो इतका प्रचंड माजला की मी करेल ते, कारण प्रभाग रचना असेल, मतदार याद्या फेरफार, आज इथली 4000 नावं त्यांनी दुसऱ्या प्रभागात टाकलीत। म्हणजे हा माज आहे, उत्मात आहे, लोकशाहीमध्ये केलेला उत्मात आहे आणि हा उत्मात ह्या महानगरपालिकेमध्ये ही आमची नागरिकांची वेळ की माज उतरायचा आहे।
आणि तो उतरवशिवाय आम्ही राहणार आणि जनतेची बांधिलकी आमच्याबरोबर आहे. लेकाला काय सल्ला द्याल? एक प्रामाणिक काम केलं पाहिजे. जनता ही आपले परमेश्वर आहे आणि त्याची सेवा त्यांनी केली पाहिजे हे वाक्य आमच्या कुटुंबात आहे. त्यामुळे तोही त्यात पावलापाऊल टाकतोय आणि आम्हाला विश्वास आहे की पुणेकर आम्हाला जो आशीर्वाद मला दिला आहे तो आज त्यांना मी वाहून टाकला आहे पोरगा माझा, की त्यांनी पुणेकरांची सेवा केली पाहिजे. त्याच्या बापाला काही नसताना एवढं दिलं आहे. आज लोकसभा असेल, विधानसभा असेल, आणि महाराष्ट्रात नाही देशात ओळख करून दिली ह्या कसबा ह्या प्रभागातल्या लोकांनी. तीच ओळख माझ्या मुलाला द्यावी एवढं आशीर्वाद त्यांना मागतोय आणि त्याला 100% आमची जनता त्याला पदरात घेणारे, त्याला मुलासारखं सांभाळणारे. मला जसं सांभाळलं तशी सांभाळते. वडिलांनी अनेक मुद्दे काढून भिडले आहेत, नडले आहेत अनेकदा. वडिलांना काय आश्वासन देतो? वडिलांना आश्वासन देतो की त्यांनी जे काही सांगितलं त्याच्यावर पाणी फिरून देणार, काय सांगितलं? जे काही नाही, काय सांगितलं? की काम करत राहायचं, पुढे प्रामाणिकपणे काम करायचं. जो पिंड त्यांनी मला दिलाय काम करायचा तो पुढे चालू ठेवायचा, भ्रष्टाचार करायचा नाही, काम लोकांचं झालं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. महिला सुरक्षेसाठी काय? महिला सुरक्षेसाठी आता कॅम्पेन्स घ्यायला लागतील आम्हाला. कॅम्पेन्स घेताना त्यात आम्हाला महिला सुरक्षेसाठी काय काय करावं लागेल, तायकांडो वगैरे जे क्लासेस आहेत ते घेऊन त्यांना शिकवण्यात येईल आणि मग ते महिला सुरक्षित राहिले ते पुणे सुरक्षित राहील. अर्थातच महिला सुरक्षित राहण्यासाठी पहिले पब बंद झाले पाहिजे, डान्स बार बंद झाले पाहिजे आणि ते करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. पुण्यातले पब, डान्स बार हे बंद झाले पाहिजे, ते महिला सुरक्षेसाठीचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे बापलेकाची जोडी पुण्यातला प्रभाग क्रमांक 24 मध्ये येऊन आम्हीच या इथला सगळा विकास करू असं मत या दोघांनीही व्यक्त केलंय. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.